जुलै 2026 हा महिना वृषभ राशींच्या व्यक्तींसाठी स्थैर्य, आर्थिक नियोजन आणि नातेसंबंधांमध्ये सुधारणा घेऊन येताना दिसत आहे. ग्रहस्थितीच्या प्रभावामुळे काही क्षेत्रामध्ये प्रगती दिसेल, तर काही ठिकाणी तुम्हाला संयम ठेवणं फार आवश्यक असणार आहे. गुरुग्रहाचा प्रभाव आर्थिक आणि कौटुंबिक क्षेत्रात ह्या महिन्यात सकारात्मकता वाढवू शकतो. शनीचा प्रभाव ह्या महिन्यामध्ये तुमची मेहनत आणि जबाबदाऱ्या वाढवणारा असणार आहे. सूर्य आणि बुध यांचे संक्रमण संवाद कौशल्य आणि निर्णय क्षमता वाढवू शकणार आहेत. मंगळापुढे काही वेळा राग आणि उतावळेपणा वाढण्याची शक्यता ह्या महिन्यात तुमच्यात होणार आहे. जुलै महिन्यात नोकरी करणाऱ्यांना नवीन जबाबदाऱ्या ह्या वेळेमध्ये मिळू शकतात. वरिष्ठांकडून कौतुक तुम्हाला ह्या महिन्यात मिळू शकतं. व्यावसायिकांना नवीन गुंतवणूक करताना तज्ज्ञांचा सल्ला म्हणजे मोठ्या माणसांचा सल्ला घेणं फार महत्त्वाचं असणार आहे. जुने अडकलेले काम ह्या काळामध्ये पूर्ण होण्याचे योग आहेत. आर्थिकदृष्ट्या हा महिना चांगला राहू शकतो. इन्कमचे नवीन स्रोत ह्या काळामध्ये मिळू शकतात. मात्र अनावश्यक खर्च या काळात तुम्हाला टाळायचे आहेत. बचत वाढवण्यावर ह्या काळात तुम्हाला भर फार द्यायचा आहे. जमीन, वाहन किंवा मालमत्तेशी संबंधित निर्णय तुम्हाला काळजीपूर्वक ह्या महिन्यामध्ये घ्यायचे आहेत. प्रेम संबंधांमध्ये गोडवा ह्या महिन्यामध्ये वाढणार आहे. जोडीदारासोबत तुम्ही तुमचा वेळ घालवू शकता. अविवाहित व्यक्तींना नवीन नात्याची सुरुवात ह्या महिन्यामध्ये होताना दिसत आहे. संवाद ह्या काळामध्ये तुम्हाला प्रामाणिक ठेवायचा आहे. घरात आनंदाचे वातावरण ह्या महिन्यामध्ये चांगलेच राहणार आहे. कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य तुम्हाला यावेळेस मिळू शकतं. एखादा शुभ प्रसंग किंवा धार्मिक कार्यक्रम या महिन्यामध्ये तुमच्या घरामध्ये होऊ शकतो. आरोग्य सामान्यतः तुमचे चांगले राहणार आहे. पण पचन संस्था, घसा आणि वजन या बाबतीत तुम्हाला खूप लक्ष द्यावं लागणार आहे. नियमित व्यायाम आणि व्यवस्थित आहार घेणं फार गरजेचे आहे. स्पर्धा परीक्षा आणि उच्च शिक्षणासाठी जे कोणी विद्यार्थी प्रयत्न करत असतील त्यांना ह्या महिन्यामध्ये चांगले फळ मिळू शकते. अभ्यासात तुमचं सातत्य वाढणार आहे. जुलै महिन्यामध्ये वृषभ राशींच्या लोकांनी पांढरा किंवा हिरवा रंग वापरणं फार फायदेशीर ठरणार आहे. शुभ अंक तुम्हाला 6 आणि 8 हा असणार आहे. आणि शुभ दिवस म्हणजे कुठल्याही दिवशी तुम्हाला चांगलं काम करायचं असेल तर शुक्रवार आणि बुधवार ह्या वाराला तुम्ही काम केलं तर ते सक्सेस सुद्धा होईल. उपाय म्हणून दर शुक्रवारी तुम्हाला देवी लक्ष्मीची पूजा करायची आहे. ओम शुक्राय नमः ह्या मंत्राचा जाप तुम्हाला 108 वेळा जाप करायचा आहे. गरजू व्यक्तींना पांढऱ्या वस्तूंचं दान तुम्हाला करायचं आहे.